यवतमाळमधून एक संतापजनक बातमी समोर येते। घाटंजी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकानं एका 7वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे। या प्रकरणी दाखल तक्रारीवरून किशोर मालवीय या 50 वर्षीय मुख्याध्यापकाविरोधात पॉक्सोसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली। नेमकं काय घडलं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। मुख्याध्यापक मालवीय हा सदर अत्याचारग्रस्त विद्यार्थिनीला नेहमी त्रास देत होता। बोलवेल तेव्हा भेटायला यावंच लागेल म्हणून धमकावत होता। 5 फेब्रुवारी रोजी त्यानं विद्यार्थिनीला धमकावत मी तुला फोन करेन तेव्हा गावच्या बस स्थानकावर रात्री भेटायला ये अशी धमकी दिली। ही गोष्ट घरी सांगितली तर तुला जीवे मारेन असंही त्याने म्हटलंय। त्यानं रात्री 11 वाजताच्या सुमारास विद्यार्थिनीच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन केला। हा मोबाईल विद्यार्थिनीकडे असल्यानं ती घाबरत रात्री बस स्थानकावर गेली। मुख्याध्यापक तेव्हा आपली 4 चाक्या वाहनात बसून तिची वाट पाहत होता। त्यानं परिस्थितीचा फायदा घेऊन विद्यार्थिनीवर वाहनातच अत्याचार केला। घाबरलेल्या विद्यार्थिनीनं कशी तरी त्याच्या तावडीतून सुटका करून घर गाठलं। विद्यार्थिनीनं घरी आल्यावर घरच्यांना सर्व घटना सांगितली आणि त्यानंतर 7 फेब्रुवारीला मुलीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली। मुख्याध्यापकानं यापूर्वीही मे 2025 मध्ये या विद्यार्थिनीला शाळेच्या डिजिटल खोलीत बोलवून अत्याचार केल्याचंही तक्रारीत म्हटलेलं आहे। घाटंजी पोलिसांनी तक्रार प्राप्त होताच अटकेसाठी पथक पाठवून यवतमाळ येथून आरोपी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतलं। त्याच्या विरुद्ध पॉक्सोसह विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। आरोपीला 21 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आरोपीनं घटनेत वापरलेली कार देखील पोलिसांनी जप्त केली आहे।